बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 17. त्या मोरांना बंगल्याजवळ ठेवायला पाहिजे हे चंदनने ध्यानात ठेवलं. जर मोरानं जंगी नागसर्प पाहिला तर त्याची खैर नाही. चंदनने नागसर्पाची आणि पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराची झुंज पाहिली होती. दोरा जागजागी तोडावा, गांडूळ तोडावं तसा नागसर्प मोरानं तोडला होता. बस मुंगसाऐवजी मोरच बंगल्याभोवती ठेवावेत. बंगल्याजवळच आता रामफळांची म्हणा, पेरूची म्हणा बाग करायला हवी. म्हणजे मोरांना बसायची सोय तरी होईल. बंगल्याकडे येणारा नागसर्प मग मोरांच्या तडाख्यात सापडला तर. चंदन, बोला आईसाब. मोरांच्या जोड्या बंगल्याभोवती आणायचं बघ. चालेल. म्हणजे तू नागसर्प तुम्हाला दंश तेनच केला? होय, तो सर्प आहे. नक्की? होय. तर मग मी त्याला जित्ता सोडत नाही. तू काय करणार आहेस? तोडतोस त्याला. चंदन, धाडीस करू नकस. जहाल हाय. असू दे जहाल. तुम्ही त्याच्या काय गुन्हा केला म्हणून तो डूक धरून पुन्हा आला बंगल्यात? रातराणीच्या झाडावर महा त्याच्या शेपटावर पाय पडला ता चंदन. जाणून बुजून तर पाय दिला नव्हता ना. नागसाच्या शेपटावर पाय द्या काय एवढा जीव वळायला होई? तर मग मी त्याला तुमच्या सामने आणतो. नक चंदन. का? मला त्याचं भ्याव वाटतंय. त्याचं आपण काय खाल्लंय? त्याचं खाल्लं नाही पर दुखावलाय तो राजा शेपटावर पाय दिल्यानं. शेपटावर पाय दिला तर त्यानं तुम्हाला शिक्षा दिली. आता कसलं देणं घेणं? त्याला वाटलं असेल मरणाची शिक्षा द्या पाहिजे आईसाहेबांना. आईसाहेब, तुमच्या मरणावर उठलेल्या माणसाला जनावरला हे चंदन कंची शिक्षा देतो तुम्हाला माहीतच आहे. पर तू ह्या नागसास नादी लागू नकस. तुम्ही मला अडवू नका. म्या बी जित बांधतो. साऱ्याला सरळ आडवाच कर तू. पुन्हा बंगल्याक त्यानं फडं आपटून ब्याव दाखवाय नगत. चंदन मग थांबला नाही. मगा चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या साळुंक्यांच्या शेपूट वर करणाऱ्या घोळक्याकडे तो धावला. तो तिकडे येताच झाडावरच्या चिमण्या साळुंक्या पळाल्या. त्याच्या हातात भारी मोठी वेळूची काठी होती. खांद्यावर 4 बैलांच्या लोखंडी नांगराचा चावऱ्या सोड होता. 7-8 हाताच्या अंतरावरून तो त्या चाबकाच्या वादीचा सपाटा देऊ शकत होता. पायातल्या कोल्हापुरी चपलांचा कर्र कर्र आवाज करीत चंदन चालत होता. आईसाहेबांच्या जीवावर उठलेल्या नागसर्पाचा त्याला बंदोबस्त करायचा होता. हा नागसर्प कसा असेल? याचे डोळे लाल गुंजेगत असतील की टपोऱ्या जांभळासारखे? ह्याच्या माथ्यावर शेंदूर थापलेला असेल की डोक्यावर जरीसारखे झुळझुळणारे रेशमी केस असतील की माथ्यावर मणी असेल? महाराजांसमवेत चंदनने लहान असताना अनेक असले सर्प पाहिले होते. सर्प पकडण्याची कला त्याच्याकडे होती. महाराजांनाही दंश करून मारणाऱ्या सर्पाला त्यानं पकडलं होतं. अंतराळी बिंगवलं होतं. तो त्याला ठार मारणार तर महाराजांनी त्याला मना केलं होतं. त्यामुळं ते नागसाचं धूळ वाचलं होतं. तरीही त्याला सुखासमाधानानं जगता आलं नव्हतं. त्या नागराजाला चंदन तिरस्कारानं एका मोठ्या झाडावर बुंद्यावर आदळावून टाकलं होतं. त्या आदळण्यानं त्या नागसपाला नीट वळवळता येत नव्हतं. त्याला धड मरणही नव्हतं आणि जगणंही नव्हतं. सारं रान चिडी चुप्प होतं. हू नाही की चू नाही. रान ही घाबरून डोळं पांढरं करून पडलं तर आपल्या अंगावर नागसर्पाची वळवळ होऊ देत होतं.
चंदनचे हात सुरसुरले होते. त्याच्या लहानपणापासून सर्वांशी त्याचा संबंध जोडलेला होता. सर्पदंशानं मेलेला हा चंदन महाराजांच्या मंत्रसामर्थ्यानं उठून बसला होता. कारण त्याच्यात दंश केलेल्या सर्पाचा प्राण ओतलेला होता. चंदनमध्ये सर्पाचा प्राण खेळत होता. त्यामुळे सर्पाशी खेळण्यात त्याला काहीच वाटत नव्हतं. आईसाहेबांना दंश करणाऱ्या दांडग्या नागसाशी सामना करण्यासाठी चालत होता. त्याची पावले भराभर पडत होती. नाग सर्पाच्या वजनानं लवणारी गवताची पाती तो बघत होता. मातीतनं नागमोडी वळण तो पाहत होता. त्याला नाग सर्पाचा माग लागत होता. त्या मागावर पावलं टाकूनच तो जात होता. त्याच्या पावलातही नाग सर्पाचा नागमोडीपणा संचारला होता. नाग सर्पाच्या चपळाईनं तोही वळवळत चालला होता. चंदनने आभाळात पाहिलं. ऊन बरंच उतरलं होतं. अंग घामानं चिकचिकलं होतं. अंगातली पेहरन चिंब भिजली होती. गळ्याला सोस पडायला लागला होता. पायातल्या कोल्हापुरी चपला पार करकरून दमल्या होत्या. चालायचं तरी किती? नागसाचं घर म्हणजे सारं रान, त्याला वाटा 12. चंदनला सर्पदुनियेची माहिती म्हणून तो माग बरोबर घेत होता. त्यानं किती जागा पाहिल्या, सोडल्या. खिरपाळ, खुरपाळ, ओढे, नाले, पालापाचोळा, धूळ, माती त्यानं किती पार केली. नाग सर्प किती चपळाईनं भागला होता. मुंगसाचा मुर्दा पाडल्यावर त्याला अंदेसा आला. मुंगूस तर मारलाय, त्याचा बदला घ्यायला मादी येईलच. मुंगसाची झुंज ही जीवावर उदार होऊन घेतलेली झुंज. रक्तबंबाळ, रक्त मांसाचा चिखल. चंदन. चंदनच्या नावाचा पुकारा झाला. ती हाक चंदनच्या काळजात रुतली. चंदनला त्या हाकेतील आर्जव जाणवली. कोणाचा हा आवाज? कोणी हाक घातली? पण चंदनला नागसर्पाची ओढ होती. चंदन चालत होता. नागसर्प पकडण्यासाठी रानावनात भटकणारे कितीतरी गारुडे आडवे आले. मोठमोठ्या प्रयोगशाळांना सर्प विकणारे पुरुष हातातल्या बंद टोपल्या घेऊन फिरताना दिसले. पण त्यांच्या कोणाशी त्यानं बात केली नाही. सर्प दुनियात जाणणाऱ्या चंदनला त्या सर्वांची चीड आली. पोटासाठी हे साले सर्प पकडतात, त्यांचे दात पाडून खेळ करतात, त्यांना विकतात. असाच एकदा एक निळ्या डोळ्याचा परदेशी रानात कॅमेरा घेऊन हिंडत होता. त्याला सर्प मुंगसाची झुंज कॅमेरासाठी हवी होती. त्यासाठी त्यानं 200 रुपये एका गार्डला मोजले. गार्डनं खेळ दाखवायला सुरुवात केली. त्यानं कॅमेरा रोखला. पण झालं काय? कॅमेरावाल्याच्या पायालाच विळखा पडला होता. मुंगसानं अर्ध्या लढाईतनं पळ काढला होता. चंदन तिथेच जात होता. त्यानं सर्पाचं मस्तक पकडलं. विषाच्या पिशव्या दबल्या. परदेशी माणसाच्या पायाच्या पोटरीचा विळखा सैल झाला होता. पोटरीतनं रक्तप्रवाह चालू झाला तेव्हा त्या गोऱ्या चामडीवाल्यानं खोल श्वास घेतला. सर्पाचं मस्तक आणि शेपूट ताणून धरणाऱ्या चंदनचा फेटा घेण्यासाठी त्यानं कॅमेरा सरसावला. पण चंदनला असला फालतूपणा नको होता. त्यानं सर्प कॅमेऱ्याचं बटन दाबायच्या आधीच जमिनीवर सोडला होता. सुटका होता. सर्प सळसळत नाहीसाही झाला होता. चंदन. साऱ्या रानभर आवाज गुंजला. पण चंदन वेडावला होता नागसर्पासाठी. रानोमाल तो आता भटकणार होता. त्या नागसर्पाला जन्माची याद घडवणार होता. छोटीशी टेकडी लागल्यावर चंदन थबकला. तिथून नागसर्पाचा माग संपत होता. तो कोठे गेला काहीच कळत नव्हतं. ते पाहिलं आणि चंदनचं अंग गरम व्हायला लागलं. डोक्यात झिंझिन्या उठल्या. चीड नसा नसात संचारली. ह्या चंदनला गुंगारा देऊन नागसर्प अदृश्य झाला की काय? पर ठैर बेटा. इंद्राच्या सिंहासनामागे लपल्या तक्षकालाही सर्पयज्ञात जनमेजयानं शेवटी ओढलंच. तसं तुला मी ओढल्या बिगा राहणार नाही. हातातली काठी चंदन ठेक्यात वाजवत चालला. खांद्यावरचा चांबड्याचा चावरी आसोड सर्पागत लोंबलेला होता. साऱ्या तयारनं चंदन होता. पण नागसर्प सामने दिसत नव्हता. पुढे एक मोठाच ओढा लागत होता. पात्राच्या मधनं वीतभर पाण्याचा प्रवाह वाहत होता.
ओढ्याच्या दोन्ही काठाला धायपाताच्या काटेरी बोटांनी मांडी घातलेली दिसत होती. त्यांची काटेरी टोकं भाल्याच्या टोकागत डोळे बारीक करून पाहत होती. दिवस मावळतीकडे झुकला होता तरी चंदनची जिद्द मागे हटत नव्हती. आई साहेबांना एवढा दंश करून पुन्हा त्याचा घास घेतोय काय? ओढ्याच्या मधल्या पात्रातनं वाळू वाजवत चंदन निघाला. तो पुढे त्याला सुगंध आला. चंदनाची झाडं ओढ्याकाठी होती. त्याच्यापुढे खाली पाण्याचा मोठा डोह होता. तेथे तर केवढ्याचं रानच वाढलेलं दिसत होतं. केवढ्याचं रान पाहतच चंदन चमकला. चंदनाची झाडं पाहून येतो अधिक चकित झाला होता. हे तर सारं सुगंधाचं रान. सुगंधाच्या रानात सर्पाची बर असते. इथेच तो नागसर्प राहतो. दुसरं काय? या बाजूला गारोडी फेऱ्या का मारतात हे तो ऐकून होता, पण आज प्रत्यक्ष पाहत होता. नागसर्पा! चंदन, मला हाक मारतोस काय? होय चंदन, तुला मी बोलावतोय. आता तुझ्याशी सामना करणारच. या सर्परानात आलास याचाच अर्थ तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही. छान आहे. जीवावर प्राण होणारी माणसं मला नेहमीच आवडतात. कोण बे बाबा तू? का र? कहाँ चला है? का? आगे मत जाना. का? केवड्याच्या बनाचा राजा पुढे गेलाय. तोच पाहिजे मला. तो नागराज चाहे तुझे? मरना है क्या? जगायला कोण आलंय? अरे इच बाईला भाई मरायला चालू आहे. फार जहरी जनावर आहे. तुला कसं माहीत? एकदा सापळा लावला होता. तो काय झालं? पायाचा अंगठा फोडला होता. कुणाचा? तुझा? माझा नाही, असलमचा. तो नागपूरचा सपेरा असलम. तो तुही त्याच्याशी जान पहिचान थी. हाँ, तो असलम अंगठा फोडल्यानं मर गया. म्हणजे ह्यो नागसर्प खतरनाक. हा, तर तोच पाहिजे मला. बायकोचं कुक्कू पुसून आलास? बायको नाही मला. म्हणजे शादीसुद्धा नाहीस? नाही. कोणी मागं लागलंय? मागं? म्हणजे एखादी जवान छोकरी लायन बियन मारते का तू यावर? साला त्यातलं कळत नाही. चंदनला फालतू बोलण्यात वेळ घालवायचा नव्हता. एवढा तेज जवान तू, देखना बाजिंदा तू. कोणाची बी लवंडी फिदा होईल तुझ्यावर. अबे बकवास बंद कर. चंदनला नागसर्पाचा फाटा पाहिजे होता. मैंने कितना जानवर पकडा है देखना है. मैं चिलर बघत नाही. चंदन पाच दिशे चुंकला. तो क्या? ओढ्याच्या पाण्यातल्या बोटा भरा एवढ्या चिंगड्या शेवडं पोरगं बी पकडील. चांगले हातवर मोहरी पकडून धाव. मांडी एवढा विटोळा पकडून धाव. थोबाडात मारल्यागत तो टोकरी घेऊन दान दान पावलं टाकत भागला. आता केवड्याच्या रानात कोणीच नव्हतं. तो एकटाच होता. संध्याकाळ व्हायला आली की तेथनं समदेच भागम भाग करीत. केवड्याच्या वासानं धुंद झाले सर्प तेथे सरपटत. चंदनला सर्पांची भीती नव्हती. त्याला नागसर्प हवा होता. त्याच्या सरपटण्यावरून त्याला त्याचा आकार कळला होता. त्याच्या फळाचा त्याला अंदाज आला होता. त्याची लांबी किती तेही त्याला कळलं होतं. ओढ्याच्या ओलसर वाळूत त्यानं त्याच्या सर्वांगाचंच माप घेतलेलं होतं. केवड्याच्या बेटाजवळ चंदन आला आणि फुस जोराचा आवाज झाला. चंदनने आवाजाच्या रोखानं पाहिलं. बेटातनं मोठा फणा काढून नागसर्प त्याच्याकडे पाहत होता. बाहेर रे, सावणी खडा. का भागलास इकडं? त्याच्यापुढे चंदनने हातवारे केले. त्याने फणा डोलवली. टपोरे डोळे लकाकले. सांज उन्हात तो सोनसर्प वाटत होता. चंदनने बेटात पाय ठेवायचा ठरवला. त्याचं धाडस भयानक होतं, पण त्याला पर्वा नव्हती. त्या नागसर्पाच्या नरड्यालाच हात घालायचा होता.
आईसाहेबांची कारण नसताना वैर. चंदनने समोरची उंचावलेली केवड्याची कणसं हातातल्या वेळूच्या काठीनं तिरपा मार देऊन उडवली. केवड्याची काटेरी पानं मकेच्या कणसाभोवती लगडलेल्या पानागत गच्च बसली. ती त्यानं तिरका छेद देऊन उडवली. समोरचं केवड्याचं बेट सप्पाई करण्याचं चंदन ठरलं होतं. त्याच्या तडाख्याने कणसं खाली पडत होती. त्याच्या अंगावरचे बुरके धडाधड खाली कोसळून पडत होते. पलीकडे नागसर्पानं उडी घेतली होती. सू सू विमान सुटलं होतं. चंदनच्या वेळूच्या काठीचा दणका त्याच्या केवड्याच्या बेटात खायचा नव्हता. ओढ्याच्या पाण्यात उडी पडताच नागसर्प हादरला. फुस फुस आवाज करीत शिपटीवर उभारला. 6 फुटी अंतराळात तो तरंगला. 2 तळव्या एवढा त्याचा तो राजेशाही सोनेरी 10 आकडी बुकुट चकाकला. चंदनने डोळ्यानं ते रूप देखलं. महाराजांना दंश केलेल्या वंशावळीतलाच हा नागसर्प. या चंदनच्या काळजाला पुन्हा दंश करण्यासाठी त्यानं आईसाहेबांना डंख केला. या चंदने दंश केलेली जागा स्वतःच्या तोंडानं शोषून घेतली. त्यातलं विष बाहेर ओढून काढलं. डॉक्टर भोरांच्या प्रयत्नानं आईसाहेबांना जीवदान मिळालं. डॉक्टर भोरां इतकाच वाटा चंदनचा. त्या सुखात चंदन असताना नागसर्पानं पुन्हा बंगल्याचा रस्ता धरला. सर्पाचं विष थुकणारा हा पुरुष, आपल्याला बापजात्याला अंतराळात फेकून जीवदान देणारा हा पुरुष हा झुंजीला आला आहे. त्याला आपण दुखावलं. परीक्षिताला दंश केला तक्षकानं. त्याचा सूड मांडला जनमेजयानं. आपण काय केलं? तक्षकाची बायका मुलं अर्जुनानं जाळली. त्यासाठी तक्षकानं महाभारताची पुढची काही पानं व्यासानं पुरवली. तसंच आपण. चंदन त्यासाठी मांड ठोकून तयार झाला आहे. नागसर्पानं समोर पाहिलं. खांद्यावर चावऱ्या असूड घेऊन चंदन, दुसऱ्या हातात काठी. तिच्याशी सामना कसा घ्यायचा? आजपर्यंत त्यानं नुसतं फुस केलं तर समोर आला माणूस थरथर कापत उभा राहायचा, गर्भगळीत व्हायचा. दंश कधी केला ते त्याला कळायचं नाही. काही वेळा नुसती फडाखाली आपटली तरी किंकाळी फुटायची. त्यावेळी नागसर्प स्वतःशी किती हसायचा. काहीतर सर्पदंश व्हायच्या आधीच दंश झाला म्हणून मिठमिरची खाऊन नाचत बसायचे. मांत्रिकापुढे झाड डोलावे तसे झुलत राहायचे. पण चंदन नागसर्पाला समोर आव्हान देत तो एखाद्या दैत्यासारखा पुढे उभा होता. नागसर्पानं डोळ्याला डोळा दिला तर समोरचे भले भले प्राणी मंत्रून जात होते, बेशुद्ध पडत होते. पण चंदनच्या डोळ्यातील अंगाराने नागसर्पाच्या अंगावरची चामडी कात होऊन खाली गळते की काय असं झालं. चंदनची ती भेदक नजर, त्या नजरेला नजर मिळत नव्हती. नागसर्पाच्या जिभेची सळसळ बंद झाली. पितळी नागसर्प महादेवाच्या पिंडीभोवती शिपटीचा विळका टाकून घट्ट रुतावा तसा तो नागसर्प खडा होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.